टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। काही पडसाद उमटले नाहीत। या बैठकीमध्ये जे शिंदे गटात गेलेत, मिंदे गटामध्ये ते फक्त तिघेजण गेलेत। बाकी सगळे शिवसैनिक आणि पदाधिकारी आम्ही उद्धव साहेबांच्या बरोबर आहोत ते सांगायसाठी सगळे शिवसैनिक आणि पदाधिकारी या मातोश्रीवरती आलेले होते। पडसाद वगैरे याच्यामध्ये काय नाही, कारण जे जात आहेत ना ते फक्त एकटे दुकटे जात आहेत, बाकीचे सगळे सैनिक आहेत ते बरोबर आहेत। आत्ता उद्धव साहेबांना सांगायला तेच आलेले होते की आम्ही सगळे मातोश्री बरोबर आहोत, उद्धव साहेबांच्या बरोबर आहोत। आणि यावेळेला या अशा परिस्थितीमध्ये महापालिकेच्या निवडणुका लागल्या तर निश्चित शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा भगवा झेंडा सोलापूर महानगरपालिकेवरती असेल। म्हटलं जात आहे की अमर पाटील यांना उमेदवारी देऊ नका किंवा पद देऊ नका असं पहिल्यापासून स्थानिक पदाधिकाऱ्यांचं म्हणणं होतं, पण त्यावेळेस ते मत लक्षात घेतलं नाही, त्यामुळे बैठकीत नाराजीही व्यक्त झाली। अजिबात नाही, बैठकीत त्या विषयावर चर्चा झाली नाही। फक्त आता सगळ्यांनी एकजुटीने काम करतायत, सगळे शिवसैनिक उद्धव साहेबांच्या बरोबर हे सांगण्यासाठीच सगळ्यांनी मातोश्रीवरती आले होते आणि अतिशय चांगली बैठक झाली। आणि त्याच्यामुळे उद्धवजी ठाकरे साहेब यांनी सोलापूर जिल्ह्यातील शिवसैनिकांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये सगळे एकजुटीने काम करणार आहेत। सगळे जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख आणि जे पदाधिकारी आहेत त्यांची एकजुटीने या येणाऱ्या निवडणुकीमध्ये 100% आम्ही उभे राहू अशा प्रकारचा विश्वास शिवसैनिकांनी दिलेला आहे। जे दक्षिण विधानसभेमध्ये अमर पाटलांनी जे आमच्या धनुष्य मशाल चिन्हावर इलेक्शन लढवलं, त्यांच्या इलेक्शनमध्ये आम्ही समस्त शिवसैनिक सोलापूर शहराची जिल्ह्याची एकत्र करून इलेक्शन लढवत त्यांना मदत केली, काम केलं। उमेदवार ते आज शिंदे गटात गेल्यामुळे आमचा रोषपणा जरा आम्हाला राग कंट्रोल नाही झाला। चीड आहे आम्हाला की आम्ही एवढं तुमच्याकडे करून तुम्ही का पक्ष बदललात। ठीक आहे, गेलात तर आमचं काही देणं घेणं नाही, शिवसेना कधी बदलणार नाही आहे। जरी पदाधिकारी गेले असतील तर शिवसैनिक कायम हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी राहणार, ही आमची ठाम भूमिका आहे। राग कसं होता, जे त्यांच्यासोबत फिरत होते आम्हाला शानपण शिकवत होते की ते गेले आता शिंदे गट, त्यांचं नाव घ्यायची की मला गरज नाही, त्यांचं नाव घेऊन आपलं मोठं करायचं नाही। पण पहिल्यापासून तुमचा विरोध होता का अमर पाटील? विरोध नव्हता आमचा, आम्ही सर्वसामान्य शिवसैनिक, त्यांनी सांगेल ते काम केलं, त्यांनी सांगेल ते आम्ही सगळं वज्ज उचललं। ते शिंदे गटात जायचं कारण आम्हाला कळालं नाही। जर आम्हाला सांगितले असते तर आम्ही त्यांचं काय जर चूक झाली दिशेबोल केली झाले असेल तर मान्य केलं असतं, ते आम्हाला काय कळायलाच भाग नाही। मग आम्ही एवढं रक्ताचं पाणी करून 3 महिने तुमच्यासोबत फिरून इलेक्शनसाठी मदत केली, शिवसैनिक रात्र दिवस म्हणलं नाही, ते तुम्ही फळं आम्हाला हे का दिलात, हे आम्हाला जरा आमच्या शिवसैनिकामध्ये संताप आहे। पण काय जबाबदार कोण आहे असं वाटतं? जबाबदार कोणी नाही, जबाबदार जे उमेदवार होते ना ते स्वतः जबाबदार राहतील। पण काय नियुक्तीच्या आधी अमर पाटील यांच्या नियुक्तीच्या आधी देखील तुम्ही विरोध केला होता? नियुक्तीच्या आधी विरोध केला नव्हता आम्ही। ज्यावेळेस इलेक्शन झाल्यानंतर जी मीटिंग होती त्या मीटिंगमध्ये आम्ही विरोध केला होता, नियुक्ती आधी विरोध केलेला नव्हता आम्ही त्या गोष्टीला। पण अमर पाटील सोडून जाण्याचं कारण काय वाटतं तुम्हाला? कारण आम्हाला कायच कळलं नाही, आम्ही तेच म्हणतो ना। त्यांनी कसं जिल्हा प्रमुख आहेत, त्यांनी तर आम्हाला सगळं शिवसेना उपशहर प्रमुख, जे उपजिल्हा प्रमुख सगळ्याला घेऊन जर विश्वास घेतला असते की बाबा इथं कुठं चूक झाली आहे ते आम्हाला कळायला मान्यच नाही। मग त्याने आम्हाला काय सांगितलं, डायरेक्ट आम्हाला रात्री कळालं की शिंदे गटात गेले। बरं गेले आमचा दुजा भाव नाही, जे गेले पण जे शिवसैनिक आहेत, जे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहोत ते दाखवून देण्यासाठी आम्ही मातोश्रीवरती आलो। एकाच्या मर्जीवर निवड होत आहे ते विरोध केलेला आहे। उद्धव साहेबांना आम्ही एक सांगितलं, साहेब जरी कुठला पदाधिकारी जरी गेला तर हाडा मसाला शिवसैनिक कधीही शिवसेना पक्ष सोडून जाणार नाही, हा मरेपर्यंत माझं एकनिष्ठ राहील, हे आम्ही साहेबांना शब्द दिलाय। ते संताप म्हणतोय मी। देश शिवसैनिक आता काम केले, जीवाचं रान करून रात्र म्हणले दिवस म्हणले प्रभाग म्हणले नाही तर तुम्ही त्याचं फळ काय दिलं आम्हाला? जर तुम्ही आमदार झाला असता तर आम्हाला ताकद राहिली असती। त्या गोष्टीने मी जोशाने काम केलं होतं पक्षाचं लेबल म्हणून। ज्या पक्षाने तुम्हाला तिकीट महाविकासाठी विरोध जाऊन तिकीट दिलं उद्धव साहेबांनी, त्यांचं तुम्ही काय ठेवलं नाही, मग आम्हाला तुमचं काय बोलायची गरज नाही त्या गोष्टीला। ते संतापाच्या मनावर चिडपणा होते। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।